नमस्कार. गुडघेदुखीच्या या सीरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपला उद्देश आहे नी रिप्लेसमेंट सर्जरीला टाळणं, गुडघ्याचं ऑपरेशन टाळणं आणि ते घरी बसून टाळता येणं शक्य आहे. गरज आहे ती संयमाची, योग्य ज्ञानाची. त्याचा जर तुम्ही वापर करत राहिलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आपण गुडघेदुखीच्या संदर्भात जेवढे काही पैलू आहेत त्यावरती आपण चर्चा करत आहोत, जाणून घेत आहोत आणि प्रॅक्टिकली त्याचा आपण अनुभव पण घेत आहोत. याआधी आपण खूप विषयावरती चर्चा केलेली आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल, तर या आधीचे पण एपिसोड तुम्ही पहा. नक्कीच तुम्हाला आत्मविश्वास येईल, की आपलं गुडघ्याचं ऑपरेशन नक्कीच टळू शकतं. सध्या तुमची गुडघ्याची जी काही अवस्था आहे, जी काही परिस्थिती आहे, ती आता कायमची असणार नाहीये. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट तुम्हाला पाहायला मिळेल आणि लवकरच तुम्ही वेदनामुक्त जीवन जगायला सुरुवात कराल. चला तर मग आज आपण आपल्या प्रॅक्टिकल सेशनला सुरू करूयात. आज मी तुम्हाला काही महत्त्वाचे व्यायाम सांगणार आहे, जे की तुम्हाला तुमच्या पलंगावरती, बेडवरती करायचे आहेत. सकाळी उठण्याच्या पूर्वी म्हणजे उठल्यानंतर तुम्ही खाली पाय ठेवायच्या आधी ह्या एक्सरसाइज करून घ्या. दुपारच्या वेळी एकदा करा आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी एकदा करा. 15 ते 20 मिनिटं लागतात, परंतु इतका चांगला प्रभाव याचा मिळतो, की तुम्हाला 2 ते 3 दिवसातच याच्यातले तुमच्या गुडघेदुखीमधली जी तीव्रता आहे, ती कमी व्हायला तुम्हाला अनुभवास येईल. माझ्या पेशंटला जेवढ्या काही मी एक्सरसाइजेस सांगितलेल्या आहेत, ते जेव्हा हे करतात, त्यांचं नक्कीच त्यांना चांगला अनुभव मिळत आहे. आता तुम्हाला पण मिळेल. चला तर मग आपण आजचे एक्सरसाइजेस पाहूयात. तुम्ही अशा पद्धतीने बसा, की तुमचे पाय तुमचा बेड उंच असेल तरी चालेल, छोटा असेल तर असे पूर्णपणे बेड च्या खाली पाय टेकले असतील, तर तुम्ही काय करायचं, हा पाय घ्यायचा, वर उचलायचा आणि हे पायाची बोटं मागे ओढायची, ताणल्या जायची. ठीक आहे. आतल्या बाजूने ओढायचं आणि 6 काउंट करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. मग सोडून द्या. पुन्हा वर करा. 1, 2, 3, 4, 5, 6. आता हे केल्यानंतर असे 10 राउंड करा. आता याच्यानंतर हे डावा पाय म्हणजे पहिला उजवा पाय केला, आता नंतर डावा पाय. इथं पण तुम्ही करू शकता. 1, 2, 3, 4, 5, 6. तर हे झालं. परत घ्यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6. हे करताना तुम्हाला इथे ह्या मांसपेशीवर मागील ताण पडलेला तुम्हाला जाणवायला लागेल. ठीक आहे. आता काही जणांना काय होईल, हे पाय असं करताना अवघड जाईल. तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने बसू शकता. मागं तुम्ही असे हात ठेवून हे जे अशा पद्धतीने सपोर्ट घेऊन पण तुम्ही करू शकता. जरुरी नाही की तुम्ही असंच बसावं. मागे हाताचा सपोर्ट घेऊन पण तुम्ही अशा पद्धतीने पाय वर करून स्ट्रेचिंगचा पूर्ण लाभ घ्या. ठीक आहे. आता तुम्ही एक-एक पायाचे, ह्या पायाचे 10 राउंड, ह्या पायाचे 10 राउंड केलात. आता दोन्ही पाय एकदाच वर उचला. पुन्हा मागं घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. असं काउंटिंग तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे वाढवा. ठीक आहे. कोणी 6 सेकंदासाठी, कोणी 8 म्हणेपर्यंत, कोणी 10 म्हणेपर्यंत, कोणी 3 म्हणेपर्यंत. आपापल्या शक्तीप्रमाणे तुम्ही असं धरून ठेवायचं आहे. जेव्हा तुम्हाला अगदी असह्य वाटेल, त्यावेळेस रिलीज सोडून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हे याचे पण 10 राउंड करा आणि जसं तुमची क्षमता वाढत जाईल, तसं तुम्ही याचे राउंड हे तुम्ही वाढवू शकता. याच्यानंतरचे आपण एक्सरसाइजेस बघू, जे की एक पाय तुम्हाला असा बेडवरती ठेवायचा आहे आणि एक खाली करायचा आहे. ठीक आहे. आणि काय करायचं, याला असं फक्त टच करायचं आहे. आपल्या पायाच्या बोटांना स्पर्श करायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे झाले 10. आता काही जणांचे पाय सरळ होत नाहीत. तर हे असे असतील, जिथपर्यंत तुम्हाला सहज जाईल आणि जिथे ताण पडेल तिथं थांबा. असं पाय मोडीत राहिला तरी चालतो आणि इथं तुम्ही अशा पद्धतीनं टच करू शकता. ठीक आहे. हे पाय झाला, की मग लगेच दुसरा पाय घ्यायचा आणि हा पाय मोडत असेल तर, नसेल तर काय करायचं, अशा पद्धतीने साईड चेंज करायची. एक पाय खाली राहू द्यायचा आणि परत इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सिंपल आहे. अशा पद्धतीनं हे केलात. त्याच्यानंतर काय करा तुम्ही, हे दोन्ही पाय, ठीक आहे,
दोन्ही पाय असे जवळ घेऊन तुम्ही आता यांना टच करायचं आहे. कसं? ह्या उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला टच करा आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला डाव्या हाताने. आता यावेळेस तुमचा हात जर पोहोचत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं जवळ पण घेऊ शकता, पण एवढं जवळ घ्या की तुम्हाला इथं तणाव हा जाणवला पाहिजे. ठीक आहे? तर हे कसं करणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 अशा पद्धतीने करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला काय करता येईल? तर ही उशी घ्यायची. उशी असं आपल्या पायाखाली ठेवायची आहे. ठीक आहे? हे अशा पद्धतीने. आणि ह्या उशीवरती आपल्याला असा दाब द्यायचा आहे. आणि दाब देताना पंजाला मागं ओढायचं आहे आपल्याकडे. ठीक आहे? असा इनसाइड फोर्स लावायचा. 6 म्हणेपर्यंत थांबायचं असं करू ना. तर मी जोर देतोय. 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. पुन्हा करा. 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. असे तुम्ही 10 राऊंड करा. हे ह्या पायाचं झालं की मग परत तुम्ही ह्या पायाला करू शकता. हे पाय फोल्ड होत नसेल तर बाजू चेंज करायची, हा पाय इकडे घ्यायचा. ठीक आहे? तर मग काय करणार? हे अशा पद्धतीनं पायाखाली उशी घेतलात, उशीवरती जोर देणार आणि पायाला असं पायाच्या पंजाला आतल्या साईडने ओढणार आणि काउंट करणार. 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. असे ह्या पायाचे पण 10 राऊंड करायचे. पुन्हा काय करायचं? पुन्हा दोन्ही पाय ठेवायचे आणि दोन्ही पायाने असं याच्यावरची लोड देऊन हे पंजे असे आतल्या साईडने ओढायचे आणि मग काउंटिंग करायची. 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. आता हे करत असताना जर तुम्हाला दम लागत असेल, दुखत असेल तर 1-2 मिनिटाचा गॅप घेऊन परत करायला सुरुवात करा. ठीक आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. व्हिडिओची लांबी खूप वाढत जाईल म्हणून मी थोडक्यात सांगत आहे. अशा प्रत्येक व्यायामाचे तुम्हाला 10-10 सेट करायचे आहेत. ठीक आहे? 10-10 राऊंड तुम्हाला करायचे आहेत. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय? याच्यानंतर तुम्ही एका उशीच्या ऐवजी 2 उशी वापरायची. ठीक आहे? काय करणार? हे अशा पद्धतीने एका पायाखाली 2 उशा घेतल्या. हे पाय आता पंजा यावेळेस दाब द्यायचा उशीवरती आणि पंजाला पुढच्या दिशेने, बाहेरच्या दिशेने असं हे करायचं, स्ट्रेच करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. पुन्हा करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे? त्याच्यानंतर तुम्हाला ह्या पायाला पण करायचं आहे. ठीक आहे? अशा पद्धतीने. जोर दिला, पंजा पुढं ढकलला. 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे? ही एक्सरसाइजेस खूप महत्वाचे आहेत. तुमच्या गुडघ्यामध्ये गॅप कमी झालेला आहे, लिगामेंट टिअर झालेला आहे, तेल संपलेलं आहे. ज्या काही तुम्हाला समस्या सांगलेल्या असतील त्या सगळ्या समस्यातून तुम्ही चांगल्या पद्धतीनं बाहेर येऊ शकता. आता करायचं काय आहे? आता उशी परत वापरायची आपल्याला. आपण अशा पद्धतीने झोपल्यानंतर आपल्या दोन्ही पायामध्ये अशी उशी घ्यायची आणि ह्या उशीवरती जोर द्यायचा आहे. जेवढं जमेल त्या पद्धतीनं दोन्ही गुडघ्यामध्ये उशीला धरायचं. 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. पुन्हा धरा. 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे? हे तुमचं पूर्ण हॅमस्ट्रिंग मसल्स असतील, तुमच्या पेंढरीवरचे असतील, गुडघ्याच्या समोरून तुमचं जे पटेला आहे त्याच्यामधलं जे मोमेंट आहे, लवचिकता आहे, ती सगळी गेलेली
वापस यायला मदत होते आणि मसल स्ट्रेंथनिंग व्हायला मदत होते. हे झाले उशीच्या मदतीनं केलेला व्यायाम आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे, आपण बटरफ्लाय माहिती आहे तुम्हाला योगामध्ये करतो तसं हे दोन्ही पाय झोपूनच अशा पद्धतीने जोडून यथाशक्ती तुमचा पाय जेवढा दूर घेता येईल असे एकमेकापासून तेवढे दूर घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. तुम्हाला जेवढे काउंट करताना सहन होईल तेवढा वेळ थांबायचा. कोणी 2 म्हणेपर्यंत थांबेल, कोणी 1च म्हणेपर्यंत थांबेल, कोणी 10 म्हणेपर्यंत थांबेल. आपापल्या सोयीने टायमिंग ठरवायचा. पुन्हा जवळ घ्यायचा. 1, 2, 3, 4, 5, 6. सोपं आहे की नाही? अशा पद्धतीनं आपल्याला याचे 10-10 राउंड करायचे आहेत. ठीक आहे. आता आपण ह्या बाजूने एका अडंगावरती घेऊन एक बाजू घ्यायची, एक कुस घ्यायची आणि ह्याला अशा पद्धतीने ओपन करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. जेवढे दूर घेऊन जाता येईल तेवढे घ्यायचे. सावकाश जवळ आणायचं. घाई करायची नाही, झटका बसू द्यायचा नाही आणि 1, 2, 3, 4, 5, 6. ह्याचे पण तुम्हाला 10 राउंड करायचे. आता ह्या बाजूनं झाला. आता ह्या पायाला करायचं. तर काय करावं लागेल? कुस बदलावी लागेल. मग मी या कुशीवर होणार आणि मग सिम्पली हे पंजावर पंजे व्यवस्थित ठेवले. आता मी इकडे घेतोय 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. ही पण तुम्ही 10 राउंड करायचे आहे. ठीक आहे. हे 10 राउंड झाल्यानंतर अगदी सोपं जे आपण नेहमी करतो तो व्यायाम. कसं करणार तो व्यायाम आपण? हे आपल्या पायाची बोटं आपण सगळे काय करणार आहोत? पुढे घेणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6. पुन्हा लगेच मागं घ्यायची. 1, 2, 3, 4, 5, 6. आणि ज्यांना यातलं एवढा वेळ थांबणं होत नाही त्यांनी काय करायचं? सिम्पली 1, 2, 1, 2, 1, 2. हा सिंपल आहे आणि खूप जण करतही असतील आणि जे करत नाहीत त्यांच्यासाठी पण हे लक्षात घ्या. याला क्लॉकवाईज डायरेक्शन, एकदा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं तुम्ही असं नक्कीच फिरवा आणि 1 बाय 1 असं रोटेशन द्या. पुन्हा दोघांचे रोटेशन द्या. तुम्हाला खूप छान वाटेल. ठीक आहे. हे तुम्ही ही व्यायाम जी आहे ही तुम्हाला दिवसातून 3 वेळा करायचे आहेत. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी.